आम्ही आमच्या कार्यक्रमात सुरुवात करतो. धूमकेतु ततान धूमकेतु नटरागर नट पर्वत उभा उत्तुंगना बागुतो भगवाद देता आवाज छनन छनकार लेऊन श्री रूप भुलगे नटरंग 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 रसिको होऊ दे रंग चढवू दे मग असा खेळाला सहा जन्माची देवा पुण्याई लाभू दे आज फळाला आज आम्हाला प्राण तुझाच आणि या कलापथकाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपण कसं स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वच्छता आणि बोंड्या दिसला का आमचा बापू बोंड्या दिसला का आलू बोंड्या दिसला का बापू तुला माझ्या बोंड्या दिसला बोंड्या बोंड्या आलू बोंड्या इकडं हो मी इकडं इकडं अरे इकडं हकण्या चांगल्या इकडं ड्रेस घातला का तू अरे नाही रे तुझ्यासारखा नाही हो मी ढोकणा अरे माझा दोस्त बहुत जुना खाऊ एकत्र आम्ही तंबाखू जुना तंबाखू जुना कसा आहे तू अरे मी मस्त आलू बोंडे खात राहतो आलू बोंडे खात राहते हे आम्ही लहानपणचे मित्र आहोत शाळेत एकत्र शिकलो एकाच शाळेत शिकलो असं आणि एकाच ताट्यात जेवलो आणि एकच डबा घेऊन जात होतो कुठं शाळेत जेव्हा शाळेत जेव्हा डबा एकत्र होतो याची मामी म्हणजे माझी मामी याची काकू म्हणजे माझी काकू याची बायको म्हणजे माझी बायको याचा काका माया काका याची मामी माई मा याची याची माई याची बहीण माई बहीण याची बायको माई अशी कशी गलती करते हा बापू एवढा मोठा गलती झाली म्हणून अशी बायकोची गलती कशी काय होते तू समजतो ना भाऊ काय पण दुरुस्त आठवत बाबा मी आपली गलती दुरुस्त करत आहो का याची बायको माई वहिनी 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 याची बायको माझी कोण वहिनी तर मित्र जाऊ दे आता गमती तुमच्या गोष्टी बरोबर पण माहितीये का आपल्या शहरामध्ये गोंधळ चालू आहे विकास आणि विकासाच्या नावावर काय काय चालू आहे तेही पाहता आपल्याला जाऊन आपण काय चाललाय वस्तीमध्ये उभेच नाही अरे विलास गेला खड्ड्यात तू इकडे तुला म्हटलं होतं जेव्हा माझ्या घरासमोर तो झाड होता धंदा समजला म्हणजे पैसे वापस कर आणि तुला सांगतो त्याचे पैसे परत कर आणि तुला सांगतो तुला हे सांगतो झाडं कापाचे नाही काढून ना भाऊ पैसे पूर्ण झाले मिला काय चिडचिड करून राहिला तू सांगून राहिलो ना का झाडं कापाची नाही पोरांना झाडं का देते म्हणजे प्राणवायू अबे त्या पोट्यावर पहिले मला सांगायला पाहिजे होता ना पैसे द्यायचे पहिले आता आलं लक्षात बघ लक्षात ठेव झाडं कापशील तर तुला ऑक्सिजन नाही भेटल आणि ऑक्सिजन नाही भेटल तर तू मग मरशील अरे बापरे मी शाळेत नाही कापले रे भाऊ पैसे घेऊन जा आता ऑक्सिजनच नाही भेटत तर आपल्याला नागपुरात टेम्परेचर मस्त वाढते मस्त 42 डिग्री सेल्सिअस 43 डिग्री सेल्सिअस 44 डिग्री सेल्सिअस आपण गरमी होऊन राहिली पंखा लाव कूलर लाव लाईन गेली म्हणून म्हणत आहोत तुले मी दोघायले झाड देते आपल्याला सावली अच्छा कुठलंही झाड असो वडाचं झाड असो पिंपळाचं असो निंबाचं असो झाड असो ते देते सावली म्हणजे विचार करायचा झाडांनी निसर्ग चांगला पण राहते
आणि जिथं झाडाच्या याच्याने जर कोणताही काम जर थांबलं तर त्याच्यासाठी काय करायला हो? का करायचं काय करायचं? का म्हटलं तू ज्या झाडासाठी हा. आपलं पर्सनल काम थांबते हा. त्याच्यासाठी काय कसं करायचं? त्यासाठी तू परमिशन घे झाड जर तुला कापायचं असेल तर परमिशन घे आणि जर लहान झाड असेल छोट झाड तर त्याच्या मुळासकट उचलून काढून दुसऱ्या ठिकाणी त्याचं रोपण कर. अगं भाऊ तो पण 100-150 वर्ष पुराणा एवढा मोठा झाड आहे तो. एवढा मोठा झाड आहे हो. त्याच्यासाठी काय? परमिशन घे. तुला जर अडचण खरंच निर्माण होऊन राहिली आहे तर तू परमिशन घे आणि त्या झाडाले ती वेगळ्या जागेवर किंवा त्या ते सांगतात तुला काय करायचं आहे म्हणजे बरोबर सांगतात तुला. बरोबर. एक बरोबर आहे. हा. झाडाला फायदे होतात. कोणते का भाऊ मल्याला ऑक्सिजन भेटते. भेटते ना हा. तुझ्या पोटात ऑक्सिजन निर्माण झालं का हाच तर मोठा चांगला आता बरोबर सांगतो ना, तुम्ही काही नाही. आहे का नाही पण काय होते, झाडं नाही राहिले तर प्रदूषण वाढते ना भाऊ. मग बरोबर. आता प्रदूषण कोणतं वाढते? कोणतं? आता वायू प्रदूषण वाढते, हो. ध्वनी प्रदूषण वाढते. बरोबर आहे. हा? हो. आणखी कोणतं प्रदूषण वाढते? पहिला माहित असतं तुम्ही झाडं कापायचे आहे. तो कल है. असं आहे का? म्हणून जर वाचवायचं असेल तर आपल्याला प्रदूषण टाळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आम्ही काय करतो की आम्ही वेफर्सचे पॅकेट म्हणा किंवा पाण्याच्या बॉटला म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा हे आम्ही वाहत्या नदीत पाण्यात टाकून देतो. हो की नाही? हो. आपल्याला वाटतं ते वाहत चाललं जाईल कुठेतरी, असं. पण कुठेच जात नाही. हा. ते याच जमिनीत जाऊन थांबून राहते बरोबर. आणि जी जमीन सुपीक व्हायची आहे हा. ती नापीक होते. अरे रे रे आणि सुपीक जमीन नापीक झाली असं. तर मग काय होतं? काय होते? अन्न उगत नाही, नाही धान्य येत नाही नाही आणि धान्य आलं नाही तर मग आपण काय करणार? जगणार की मरणार? मरणार जगायला आता पाहिजे की नाही? हो. मग जर जमीन सुपीक ठेवायची असेल हा. तर कुठल्याही पद्धतीचे प्लास्टिक हा. ते वेपर्स का असेना, ते तुमचं प्लास्टिकचं बॉटल का असेना, काचेची बॉटल का असेना, किंवा ते आपण काय म्हणतो त्याला टेट्रा पॅक वगैरे असं जे काही असेल ना हा. ते आपण जमिनीत टाकायचं नाही. ते गोळा करायचं हा. आणि ते गाडीवाला येतो आपल्याकडे. हा, बरोबर. कचरेवाला काय म्हणत येतो? काय म्हणत येतो? गाडीवाला या घरचे कचरा निकाल, गाडीवाला या घरचे कचरा निकाल. तो क्या करे भाई ना? गाडीवाला या घरचे कचरा निकाल, गाडीवाला या घरचे कचरा निकाल. आपल्या घरातला जे काही कचरा आहे तो त्या गाडीत टाकायचा. ओला कचरा कसा वेगळा करायचा, सुका कचरा वेगळा करायचा. आता ओला कचऱ्यामध्ये काय काय येते रे बापू? सांगा रे पोरांनो माहित का आता तुमच्या ओला कचरा म्हणजे काय? म्हणजे ओला म्हणजे आपण गेलेली बनियान कचरा नाही ना. ओला कचरा म्हणजे काय? तर जे रात्री आम्ही जेवण करतो आणि हा. सकाळी ते शिळं अन्न असतं बरोबर. किंवा रात्री जे काही पालेभाज्या वापरतो आणि बरोबर. त्याचे छिलके, केळाची सालं हा. हे जे काही आहे हा. ते ओला कचरा आहे. तो ओला कचरा वेगळा करायचा. बरोबर आणि सुका कचरा म्हणजे काय? लोहा, टीन, टप्पर, पेपर, प्लास्टिक हे कशात येते? सुक्या कचऱ्यात येते. तर हा सुका कचरा वेगळा ठेवायचा आणि ओला कचरा वेगळा ठेवायचा. समजा आपल्या घरचे जे हिरव्या पालेभाज्या आहेत हा. त्या हिरव्या पालेभाज्या समजा गायी मिळाल्या नाहीत तर आपण प्रयत्न करायचा झाडाची पानं हा. आपल्या अंगणात असतील हा. तर ती गोळा करायची. बरोबर हिरव्या पालेभाज्या गोळा करायच्या. घरी एक गड्डा खातायचा, त्या गड्ड्यामध्ये ते टाकायचं, असं. त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया हा. करायची आणि त्याचं खाद्य निर्माण करायचं. वा, वा, वा. खाद्य निर्माण केलं की आपण आपल्या घरात लावलेलं एखादं छोटस सुंदरस झाड असेल तर त्याला ते खाद्य म्हणून टाकायचं. बरोबर. म्हणजे जसं आपल्याला जेवायला अन्न लागतं हा. तसं झाडाला काय लागतं? खाद्य लागतं, खाद्य. बरोबर आहे? तर ते खाद्य कुठून निर्माण होतं? याच निसर्गातून निर्माण होतं. बरोबर आहे? तर निसर्गात देतं आणि निसर्गात घेतं. बरोबर. निसर्गाकडनं उत्पन्न होणारं आपल्याला गोळा करायचं आहे आणि ते सांभाळून ठेवायचं आहे. बरोबर. बरोबर. तर झालं वायू प्रदूषण. हा. आता वायू प्रदूषण म्हणजे काय? तर वायू प्रदूषण मध्ये आपण काय करतो? आपण फुगे फुलवतो आणि फोडतो. हा. म्हणजे वायू प्रदूषण झालं का? नाही तसं थोडी नाही ना. नाही आता वायू प्रदूषण म्हणजे काय? वायू प्रदूषण म्हणजे जे हव्यात प्रदूषण होते ते हा म्हणजे ते आजकाल हे पोरं बारा केबल जाळतात प्लास्टिक असं का? प्रदूषण हो का? किती वर्ष शिकला? चौथ्या चौथा वर्ग शिकला किमान. म्हणजे चौथा वर्ग जरी शिकला असता तर त्याला हे कळतं
हा. की प्लास्टिक जाळायचं नाही, नाही. टायर जाळायचे नाही, वायर किंवा केबल काय असतो तो जाळायचा नाही, कारण त्याच्यामध्ये प्लास्टिक कंटेंट असतात हा. आणि त्याच्यातून विषाणू वायू बाहेर पडतो आणि विषाणू वायर जो वायू बाहेर पडतो तो आपल्या शरीरासाठी घातक आहे. बरोबर आहे? हा, बरोबर आहे. तर कुठल्याही पद्धतीने अशी जाळपोळ करू नका. नाही नाही नाही. वायू प्रदूषण झालं. आता वायू प्रदूषण दिवाळीचे फटाके, हा, आता दिवाळी फटाके फोडतो आपण, फोडतो. त्याच्याने देखील वायू प्रदूषण होतं. बरोबर आहे. विस्फोटक आहेत की नाही हा, ते? हा. तर तुम्ही फुलझडी जाणता सगळ्यांना मोबाईल वरून फोडता येतात तुम्हाला माहितीये का? डिजिटल म्हणजे त्याच्यामध्ये कागदाचे तुकडे असतात, ते ठेवलं हा. आणि त्याला करंट दिला की ते फुटतात. बरोबर आहे? हा, हा. आणि आपल्याला ते वेगवेगळे रंग दिसतात, म्हणजे काहीतरी नवीन येते आहे, त्याला अंगीकार आहे की नाही आपण? हा, दिवाळी बरोबर आहे फोडायचे ना? आता फटाके. तर फटाके फोडायचे नाही. दिवाळीत किती दिवस फटाके फोडतात? 10 दिवस. 10 दिवस फटाके कोण कोण फोडतंय? हा मुलगा जास्त फटाके फोडतो. मजा येते का बरं? आता फटाके नाही फोडायचे, ध्वनी प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते. डीजे, हा बरं, डीजे खूप मोठ्याने आवाज नाही करायचा. हा. खूप मोठ्याने आवाज केलं तर ध्वनी प्रदूषण कानाने पडते, फाटते. मोबाईलमुळे देखील वायू आपलं ध्वनी प्रदूषण होतं मोबाईलमुळे. हा. आणि तुम्ही म्हणा मोबाईलने कसं काय होणार? कसा होते भाऊ मोबाईल मुळे भाऊ कसं आहे, हा ज्या वेळेला आपण एक फोन आला किंवा गाणे ऐकतो तो मोठ्याने ऐकतो. हा, आपल्याला हेडफोन वापरायची सवय झालेली आहे. बरोबर. आजकाल ब्लूटूथ वगैरे वगैरे सगळे प्रकार आले. गाणं टाकलं की बाजूला ऐकून बाजूला ऐकू जात नाही. पण आपण आपला साऊंड एवढा ठेवतो की बाजूला काही बोंबलत असेल, मळत असेल तरी आपलं लक्ष तिकडे जाणार नाही. त्याच्यामुळे आवाज कमी ठेवायचा. बरोबर. जल प्रदूषण आणि निसर्ग आणि पर्यावरण या 5 गोष्टी लक्षात ठेवा. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा, पण लोकांना सांगत पण चला. लक्षात ठेवा. ठीक हा, आहे? आणि दुसरं असं हा. आहे की तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत पाऊस येऊन जायला पाहिजे होता आधी, पण पावसाला उशीर झाला ना. हा. मग याला दोषी कोण आहे? आपण दोषी आहे. आपण. कारण आपण काय हा. केलं, झाडं कापली पण झाडं लावली नाही. नाही. विकासाच्या नावाने विकास होत चाललेला आहे. विकास झाला पाहिजे, विकास गरजेचा आहे, पण विकासामध्ये जेवढी झाडं गेलेली आहे असं. हा विकास आपल्यासाठी आहे. ती जबाबदारी पण आपलीच आहे की आपण देखील झाडं लावत जायचे आहे. तर आपण काय करायचं? काय करायचं? निर्णय घ्यायचा, निश्चय करायचा. निश्चय की करायचा. प्रत्येकाने आपल्या आजच्या वयापासून तर त्यांच्या जगेपर्यंत झाडं लावा. किमान हा. 1000, 2000, 4000, 5000, 10000 झाडं लावायची. तर कोण कोण झाडं लावणार आहे? स्वतःहून लावणार. निर्धार करूया आणि म्हणूया निर्धार 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 करूया आम्ही झाडे लावूया. निर्धार करूया आम्ही झाडे लावूया. अरे झाडे लावूया आणि ती जगूया. झाडे लावूया आणि ती जगूया. अरे निर्धार 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 करूया स्वच्छता अभियान राबवूया. निर्धार करूया स्वच्छता अभियान राबवूया. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं, आपल्या शाळेच्या अध्यापिका, मुख्याध्यापिका, आपल्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही एक छोट्याशा पत्रकारितेतून बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण तो अवगत करावा, आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करावा, एवढीच एक प्रामाणिक इच्छा, सदिच्छा इथे व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही विराम देतो. देवराजी फुले सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला आणि मी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि मुख्याध्यापिका मॅडम असतील, सर असतील, मला माहिती नाही, मी विनंती करेन की त्यांनी कृपया देवराजी कुपडे प्रतिष्ठानाकरिता आपल्यासोबत आमच्यासोबत एक फोटो काढावा अशी आपणास विनंती करतो.